मी प्रांत कार्यालयासमोर उपोषणाला बसण्याचं माझा मानस आहे। महाड तालुक्यातील वरंध या गावामध्ये मागील काही दिवसांपूर्वी एका 84 वर्षीय वृद्धाला दगडानं मारहाण झाली होती। या संपूर्ण प्रकरणानंतर महाड MIDC पोलीस ठाण्यात आरोपी नितीन धनावडे याच्या विरोधात गुन्हा दाखल होऊन 5 दिवस उलटले तरी देखील आरोपीवर कोणतीही कारवाई झाली नाही। आरोपी नितीन धनावडे याला अद्यापही अटक झाली नसून माझं कोण वाकडं करणार नाही असं बोलून तो गावात रुबाबात मिरवत असल्याचे आरोप योगेश धनावडे यांनी केलेत। आरोपी हा शिंदे गटाचा पदाधिकारी असून महाड पोलादपूर बैलगाडा असोसिएशनचा अध्यक्ष असल्यामुळे कोणालाही न जुमानता बैलगाडा शर्यतीमध्ये भाग घेऊन मोकाट फिरतोय। माझे वडील वसंत धनावडे हे 80-90च्या दशकामध्ये काँग्रेसचे पदाधिकारी होते। आत्ताचे मंत्री भरत शेठ गोगावले यांना त्यावेळेस पंचायत समितीला अपक्ष निवडून आणण्यामध्ये माझ्या वडिलांचा सिंहाचा वाटा होता असं उदाहरण देत माझ्या वडिलांना न्याय कोण देणार असं बोलत योगेश धनावडे यांनी खंत व्यक्त केली आहे। या मारहाणीमध्ये माझ्या वडिलांचा एक डोळा निकामी झाला असून जर माझ्या वडिलांना योग्य तो न्याय मिळाला नाही तर मी येत्या काही दिवसात महाड प्रांत अधिकारी यांच्या कार्यालयासमोर उपोषणाला बसणार असल्याचा इशारा योगेश धनावडे यांनी दिलाय। नमस्कार, मी योगेश वसंत धनावडे, वय वर्ष 41, राहणार वरंध कुंभारकोंड। आज बोलण्याचा विषय की माझ्या वडील श्री वसंत पांडुरंग धनावडे यांना 11 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी 7:30 वाजताच्या सुमारास आमच्या गावातील इसम नितीन दत्ताराम धनावडे वय वर्ष 44 यांनी दगडाने ठेचून गंभीर मारहाण केली। तरी हा सदर आरोपी हा महाड पोलादपूर तालुका बैलगाडा संघटनेचा अध्यक्ष असून वरण पंचायत समिती गणाचा शिंदे गटाचा संपर्क प्रमुख आहे। तरी या आरोपी विरोधात दिनांक 23 तारखेला गुन्हा दाखल झाला आहे, परंतु गुन्हा दाखल होऊन सुद्धा आरोपी हा बिंदास गावामध्ये फिरत आहे। माझी कोणी काही वाकडी केली नाही आणि कोण करू शकतही नाही, मला कोणी अटकही करू शकत नाही असं रुबाबामध्ये फिरत आहे। तरी मला प्रशासनाला पोलिसांना विनंती आहे की याच्यावर कडक कारवाई करून ह्याला त्वरित अटक करावी आणि आम्हाला न्याय द्यावा। हा बैलगाडा संघटनेचा अध्यक्ष असल्याने आम्हाला दोघांनाही ठार मारण्याचा यांचा कट होता। माझे वडील दूध घालण्यासाठी रोज जातात हे त्यांना माहिती असल्यामुळे त्यांनी तिथे जाऊन माझ्या वडिलांना ठार मारण्याचा प्रयत्न केला आणि माझे वडील त्यावेळेला जर त्या आमच्या गावातील माजी पोलीस पाटील श्री सुभाष रघुनाथ देशमुख यांनी त्यांना सोडवलं नसतं तर माझ्या वडिलांना त्यांनी खलास केलं असतं असं त्या परिस्थितीवरून मला दिसून आलंय। ही मारहाण या बैलगाडा स्पर्धा पंच कमिटी यांच्या संगनमताने झालेली आहे असं माझं म्हणणं आहे। त्यामुळे ह्या आरोपीला तर कठोर कारवाई झालीच पाहिजे, याला अटक झाली पाहिजे आणि याला मोठ्यात मोठी शिक्षा झाली पाहिजे, कारण की माझ्या 84 वर्षाच्या वृद्ध वडिलांना यांनी ठार मारण्याचा प्रयत्न केलेला आहे। तरी आणि हे सर्व जे बैलगाडा संघटनेचे सभासद आहेत यांची चौकशी करून त्याच्यामध्ये जे दोषी आढळतील त्यांच्यावरती कारवाई करून त्यांच्यावरही गुन्हे दाखल करावे असं माझं म्हणणं आहे। कारण काल 24 तारखेला मी सदर पोलीस स्टेशनला माझा राहिलेला जबाब नोंदवण्यासाठी गेलो असता यांना ती बातमी समजली तर तिथे बैलगाडा संघटनेचे 5-6 पदाधिकारी तिथे घोळक्याने येऊन मला दमदाटी करण्याचा त्यांनी प्रयत्न केला। माननीय पोलीस असतील, DYSP साहेब असतील, SP मॅडम असतील किंवा गृह खात्याने घेऊन मला न्याय द्यावा ही माझी विनंती आहे। काँग्रेस पक्षानं माननीय शेठ यांना पंचायत समितीचे उमेदवारी अर्ज नाकारली, त्यावेळेला माझ्या वडिलांनी पदाचा विचार न करता माननीय भरत शेठ गोगावले यांना पंचायत समितीला स्वतः प्रचार प्रमुख बनवून पाठिंबा देऊन निवडून आणलं। आणि अशा माणसाला आज जर ही वेळ आली असेल, ज्या माणसाने हे रोपटं लावलं आणि त्या माणसावरती जर ही वेळ येत असेल तर आम्ही न्याय मागायचा कुठं? आज भरत शेठ हे मोठे मंत्री आहे, माझी भरत शेठ यांना विनंती आहे की शेठ हा कुठल्या पक्षाचा पदाधिकारी आहे, आपला पदाधिकारी आहे, कुणाचा पदाधिकारी आहे हे न बघता तुम्ही याला कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी तुम्ही केली पाहिजे आणि आम्हाला सहकार्य केले पाहिजे। कारण की माझ्या 84 वर्षाच्या वडिलांना रस्त्यामध्ये ठार मारण्याचा एवढा प्रकार, घाणेरडा प्रकार या घाणेरड्या वृत्तीच्या माणसाने केलाय आणि त्याची आपण दखल घ्यावी अशी मला हात जोडून विनंती आहे। या प्रकरणाची सखोल चौकशी करायला आपण
कायदेशीर जे काय बाबी लागतात ते सांगून गृहमंत्र्यांना ह्या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करून ही जी संपूर्ण बैलगाडा संघटनेची कमिटी आहे यांची चौकशी करावी अशी माझी विनंती आहे. आणि याच्यामध्ये 100% हे जे आरोपी आहेत आणि राहिलेले ह्या MIDC पोलीस स्टेशनचे काही पोलीस अधिकारी हे याच्यामध्ये 100% सामील आहेत आणि असं माझं ठाम भूमिका आहे आणि माझं म्हणणं आहे. त्याच्यामुळे यांना कठोरात कठोर सर्वांना कारवाई काय जे असेल ती करून मला न्याय मिळावी विनंती. जर एवढं करून सुद्धा मला न्याय मिळाला नाही तर येत्या काही दिवसात माझ्या कुटुंबासह माझ्या आजारी वडिलांसहित मी प्रांत कार्यालयासमोर उपोषणाला बसण्याचं माझा मानस आहे. जागृत महाराष्ट्र न्यूज, रामदास चव्हाण, महाड, रायगड.